हिवाळी अधिवेशनाचे अपडेट्स आपण पाहणार आहोत। त्यापूर्वी आता एक ब्रेकिंग बातमी, ती म्हणजे मुंबईमधल्या शासकीय रुग्णालयामध्ये मॉक ड्रिल सुरू आहे। कोविडच्या पार्श्वभूमीवर हे मॉक ड्रिल करण्यात येते, कारण जगभरामध्ये विविध देशांमध्ये कोविडची रुग्णसंख्या वाढते आणि त्याच पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून मुंबईतील शासकीय रुग्णालयामध्ये हे मॉक ड्रिल सुरू आहे। आमचे प्रतिनिधी प्रणाली कापसे आपल्यासोबत आहेत। प्रणाली, आरोग्य यंत्रणा सज्ज करण्याचे आदेश देण्यात आले आहेत आणि त्याच धर्तीवर आज मुंबईमध्ये मॉक ड्रिल करण्यात येते, काय अपडेट्स? मुंबईमध्ये मॉकड्रिल केलं जातं। सध्या आपण मुंबईच्या जे रुग्णालय, जे की राज्य शासनाचं रुग्णालय आहे, तिथं आलेलो आहोत। इथे मॉकड्रिल केलं जात आहे, म्हणजे एक प्रकारची रंगीत तालीम आपण म्हणूया की अचानक समजा जर कोविडचा प्रादुर्भाव वाढला तर त्यासाठी सगळी रुग्णालयं ही सज्ज आहेत अथवा नाही हे बघण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय। आपण पाहतो आहोत की या ठिकाणी एक रुग्ण जो की खरा रुग्ण नाहीये त्याला आणलेला आहे। ओपीडी मध्ये आपण आहोत की रुग्ण जेव्हा ॲम्ब्युलन्स मधनं आला त्यानंतर त्याला काय काय गोष्टी कराव्या लागणार आहे। एक तर त्याचा ओपीडीचा कागद तयार केलाय, त्यानंतर आत्ताच थोड्या वेळापूर्वी त्याचा स्वाब घेतलेला आहे आणि आता पुढे त्याला नेण्यात येत आहे। एकूणच जर आपण बघितलं तर राज्य शासनाच्या रुग्णालयांमध्ये आज 2 ठिकाणी ही मॉकड्रिल केली जाणार आहे। त्यापैकी एक ठिकाण जे आहे ते जे रुग्णालय, जिथं आपण ओपीडीला म्हणजे बाहेरून जेव्हा रुग्ण येतो तेव्हा काय परिस्थिती असेल हे दाखवलं गेलेलं आहे इथे। त्यामुळे आपण आता पाहतो आहोत की ही मॉकड्रिल जी आहे ती ओपीडीच्या ठिकाणी काय असू शकतं ते ते आता आपण बघितलेलं आहे। तर दुसरीकडे मात्र यानंतर म्हणजे ज्या ठिकाणी समजा जर रुग्ण अत्यावश्यक अवस्थेत असेल तर त्याच्यावर कशा पद्धतीने उपचार करता येईल यासाठी जे ICU आहे तिथे सुद्धा दुसरी मॉकड्रिल जी पुढच्या 5 मिनिटांनंतर होणार आहे। तिथे नेमकी काय व्यवस्था, म्हणजे बेड अवेलेबल आहे का, असलेल्या बेडला ऑक्सिजन आहे का, ते ऑक्सिजन योग्य पद्धतीनं लावले जात आहेत का, त्याच्यामध्ये काही त्रुटी आहेत का, या सगळ्या सुद्धा या मॉकड्रिलच्या माध्यमातून बघितलं जाणार आहे। हे मॉकड्रिल आज जे रुग्णालयामध्ये केलं जातं, त्यानंतर थोड्या वेळाने सेंट जॉर्ज रुग्णालयामध्ये सुद्धा होणार आहे आणि दुपारनंतर मुंबई महानगरपालिकेचं 7 Hills रुग्णालय जे केवळ कोविडसाठी राखीव ठेवण्यात आलेलं आहे, तिथं सुद्धा आज मॉकड्रिल केलं जाणार आहे। एकूणच केंद्र शासनाच्या वतीनं निर्देश देण्यात आल्यानंतर महाराष्ट्रातली आणि विशेषतः मुंबईतली जी यंत्रणा आहे ती सुसज्ज आहे किंवा नाही याची पाहणी या निमित्तानं केली जाते। धन्यवाद प्रणाली, या सविस्तर माहितीसाठी। न्यूज 18 लोकमतवर तुम्ही हा तयारीचा आढावा पाहताय, तो म्हणजे मुंबईमध्ये रुग्णालय किती सज्ज आहेत आणि त्यासाठी ज्या आरोग्याच्या सोयी सुविधा लागतात त्या उपलब्ध आहेत की नाहीत, त्यांची सद्यस्थिती काय आहे, या सगळ्या परिस्थितीचा आढावा घेतला जातोय। मुंबईतल्या शासकीय जे रुग्णालयामध्ये हे मॉक ड्रिल सध्या सुरू आहे। कोविडच्या पार्श्वभूमीवर ही सगळी तयारी केली जाते। दुनिया में जिस तरह से कोविड की महामारी फैल रही है उसको देखते हुए देश में कोविड की महामारी न फैले या तो कोविड के केस बढ़े, उसके लिए प्रधानमंत्री जी ने निर्देश दिया है कि हमें सतर्क रहना है, तैयारी करनी है। उसको देखते हुए लगातार भारत सरकार की ओर से कोविड आने वाले दिनों में देश में न फैले उसके लिए तैयारी की जा रही है। आणि या बातमीचा बुलेटिनमध्ये वेळ झाली। आज इथेच थांबण्याची। ताज्या घडामोडींसाठी तुम्ही पाहत राहा न्यूज 18 लोक।